सती प्रथेचं समाजशास्त्रीय विश्लेषण सगळ्यात पहिले त्याच्यामध्ये येणार आहे इमाईल डर्कहाइम. इमाईल डर्कहाइमचे जे ॲक्च्युली क्लासिफिकेशन आहे तुम्ही बघितले असेल आणि सती प्रथा कशामध्ये येऊ शकते याच्यामध्ये तर ज्या ऑल्ट्रोइस्टिक सुसाईड आहे परार्थवादी आत्महत्या आहेत त्याच्यामध्ये ॲक्च्युली हे क्लासिफिकेशनमध्ये येऊ शकतं. त्याच्यानंतर येऊ शकतो कार्ल मार्क्स आणि राजा राममोहन रॉय. राजा राममोहन रॉय यांचं काय म्हणणं आहे की सती जे असतं ॲक्च्युली प्रथा ही मर्डर आहे अकॉर्डिंग टू शास्त्रा. शस्त्राने नाही शास्त्राने केलेला हा मर्डर आहे आणि इथे बाबा रिलिजन काय आहे ओपियमसारखं ॲक्ट करतं असं पण तिथे तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर आणखीन सतीप्रथेचा उगम कसा झाला हे सांगण्यासाठी बाबासाहेबांचं एक पुस्तक आहे तर त्याला म्हणतात कास्ट इन इंडिया आणि त्याच्यामध्ये ते सांगतात की मेन आणि वुमन यांची सहसा म्हणजे ॲक्च्युली यांचा जन्मदरानुसार ॲक्च्युली संख्या सारखी असते पण जर इम्बॅलन्स निर्माण झाला सरप्लस मेन किंवा सरप्लस वुमन जे निर्माण होतात याच्यामध्ये पर्टिक्युलरली जेव्हा पतीचा मृत्यू होतो तर सरप्लस वुमन निर्माण होते आणि ती बॅरियर ब्रेक करू शकते. तर अशा वेळेस ते बॅरियर ब्रेक नाही झाले पाहिजे म्हणून एक तर त्याच्यावर विडोहूड लादण्यात येतं तुम्हाला माहीत आहे यस केशवपन वगैरे किंवा सरळ सरळ काय करण्यात येतं ॲक्च्युली तिला सती जायला भाग पाडलं जातं म्हणजे ॲक्च्युली जे जातीच्या ज्या भिंती आहेत तिने ती तोडल्या नाही पाहिजे याची काळजी घेतली जाते. ओके असं कास्ट इन इंडियामध्ये दिलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला सतीप्रथेचं समाजशास्त्रीय विश्लेषण करायचं आहे.